करतो. या सरांचं या ठिकाणी सेमिनार आयोजित केलेलं होतं. आपल्या PTCचे प्राचार्य आदरणीय मार्गळ सर, SVP सर, सय्यद सर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहून सरांना चांगलं ऐकलं त्याबद्दल पण आपल्या सगळ्यांचे आभार. थोडक्यात 2 ओळी सांगेल मी. रवींद्रनाथ टागोर यांचे गीतांजली काव्यसंग्रह आहे, त्याच्यामध्ये 2 लाईन त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्या लाईन अशा आहे, काही लई मोर कार्यो कहे शोधारबी मातीर प्रतीक छिलो शोक हिरो अमार जीव करे बघतो आम्ही. ह्याचा मराठी संदर्भ असा आहे की मावळच्या दिशेने प्रयाण करणाऱ्या सूर्यदेवाला सगळ्या विश्वाला विचारलं की आमच्या नंतर म्हणजे प्रकाशाचे कार्य कोण करेल. त्यावेळेस एक सगळं विश्व आवाज झालं आणि एका झोपडीमध्ये देवत असलेल्या छोट्या पंथीनं सांगितलं हे प्रकाशाचे कार्य माझ्याकडनं जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही पार पाडू. जे सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे मी या ठिकाणी एवढंच सांगेल, जेवढं आम्हाला शक्य असेल तेवढं तुमचे आम्ही गुण घेऊ आणि आम्ही तुमच्या आयुष्यात त्याचा वापर करू. साहेबांना आता साहेबांचा वाढदिवस करायला छानपैकी साहेबांचा वाढदिवस साजरा. आज आपण आपले लाडके मराठी प्राचार्य श्री अविनाशजी वारकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत. यासाठी सदर कार्यक्रमासाठी VP प्रशासन श्री सय्यद साहेब आणि आपण तमाम जे जमलेले सर्व अधिकारी, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांतर्फे माननीय आपले प्राचार्य बारगळ साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. माननीय प्राचार्य श्री बारगळ साहेब, आपण त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूपच साहेबांचा स्वभाव हा मनमिळावू आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा आहे आणि आपल्या अधिकाऱ्यांच्या सर्व स्टाफच्या जे काही अडचणी असतील त्याबद्दल देखील साहेब वेळोवेळी लक्ष घालतात आणि त्यात नेहमीच त्याच त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. सर्वांशी आपल्याशी हसून खेळून राहतात, मिळून मिसळून राहतात. तरी मी भावी आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. उस्मान शेख साहेबांचा सेंड ऑफ करतो.